दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनने इराणवरती कब्जा केला. तिथलच्या ऑइलचं पूर्ण कंट्रोल ब्रिटिश कंपनी अँग्लो इराणियन ऑइल कंपनीला देण्यात आलं. तेल ते इराणचंच होतं, पण त्यातून मिळणारा प्रॉफिटचा मोठा हिस्सा ब्रिटनला जात होता. या मुद्द्यावरूनच इराणियन पार्लमेंटमधील एक नेता मोहम्मद मुसादिक यानं प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. त्या प्रोटेस्टला पब्लिकचा सुद्धा त्याला सपोर्ट भेटला आणि त्याने 1951 मध्ये इराणची ऑइल इंडस्ट्री नॅशनलाइज करवली. म्हणजे आता ब्रिटिश कंपनीची मोनोपोली संपली होती. या सर्व कारणामुळे मोहम्मद मुसादिकला इराणचा प्राईम मिनिस्टर बनवण्यात येतं. इराणच्या ऑइलवरती परत एकदा कंट्रोल मिळवण्यासाठी ब्रिटनची सिक्रेट एजन्सी MI6 आणि USAची सिक्रेट एजन्सी CIA ने एक ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशनमध्ये मोहम्मद मुसादिकच्या गव्हर्नमेंटला हटवलं आणि त्याच्या जागी मोहम्मद रेजा पहलवीला बसवलं. 1954ला एक कन्सॉर्टियम तयार करण्यात आले. या कन्सॉर्टियममध्ये 40% हिस्सा US कंपनीला देण्यात आला, 40% हिस्सा ब्रिटन कंपनीला देण्यात आला आणि 20% हिस्सा फ्रेंच आणि डच कंपनीला देण्यात आला. म्हणजे आता इराणच्या ऑइलवरती वेगवेगळ्या देशाचं कंट्रोल आलं होतं. प्रॉफिट शेअरिंगमध्ये 50%चा वाटा हा इराणियन कंपनीला देण्यात आला आणि बाकी 50%चा वाटा हा कन्सॉर्टियमला देण्यात आला होता. अशा प्रकारे इराणच्या ऑइलमध्ये USAची एंट्री झाली होती.